खेती पाण्याची जनता इथे आली आहे सारी नगरसेवक पदावर पटाणकरी घरांना आहे वाणी मंचावर एक आहे गरी आणि दोन आहे प्रकार मंचावर एक आहे प्रवीण आणि दोन आहे प्रकाश त्यामुळे मला दिसत आहे मोदी काय करत आहे देशाचा विकास नरेंद्र मोदींची करत आहे देशाचा विकास म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे प्रवीण दरेकर आहे देवेंद्रजींचे प्रवीण दरेकर जे आहे देवेंद्रजींचे खास आणि प्रकाश कुरुले आहे शिंदे साहेबांचे खास या दोघांचे हे योगी आहेत खास कारण त्यांच्या सोबत आहे रामदास मी आहे शेती पाण्याचा माणूस अनेक वेळेला रेल्वे स्टेशनवरून चालत रिक्षासाठी सुद्धा आम्हाला कल्पना पाहिजे पण अनेक वेळेला रिक्षावाले उठून असायचे आणि इथे बिल पैशाने अनेक वेळेला रेल्वे करायचं एवढ्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते शासन आहे जेथे वाड्यामध्ये राहणारी जनता माझ्यापासून उभी आहे आपण माझ्या पाठीवर उभे राहिला नसता तर मला दिल्लीपर्यंत जाताच नसतं दिल्लीला नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये तिसऱ्या वेळेला मंत्री बनण्याची मला मिळालेली संधी कारण या देशामध्ये आहे नरेंद्र मोदीच्या या देशाचा विकास भ्रष्टाचार मुक्त भागामध्ये आणि देशातले काही मोठी लोक आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी विचार करून निर्णय घेणारे नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये मला जाण्याची संधी मिळाली माझे मंत्री माझ्या बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता तर मला तिकडे त्याची संधी मिळाली बाबासाहेबांचा विचार घेऊन जयंतीचा विचार करू मी तुम्हाला सांगतो की मी रोज खात असतो दोन अंडी मी रोज खात असतो दोन अंडी या निवडणुकीत मी उडवणार आहे ठाकरे बंधूंची दांडी रोज खातो दोन अंडी अंडी पैसे नाही पण या महाराष्ट्रामध्ये जी आमची महायुती होती त्या महायुतीतून उद्धवजी बाहेर गेले उद्धवजी बाहेर गेले आणि एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आले प्रकाश धुर्वे साहेब आमच्यासोबत आले कारण जे आहे प्रकाश धुर्वे आहे त्याचे संकलित गाणे प्रकाश धुर्वे आहे संकलित गाणे कारण त्यांचा मतदारसंघ आहे मागाठाणे सगळ्यांचे काँग्रेस सरकार दोघांना अलायन्स दोघांच्या वेळेला प्रकार ज्यावेळेला आमदार झाला त्यावेळेला प्रकार आमदार
माझ्या लक्षात आलं की काँग्रेस पक्षासोबत राहून उपयोग नाही. काँग्रेस पक्ष फक्त घोषणा देण्याचं काम करतो, बाबासाहेबांचं नाव घेतो, पण बाबासाहेबांसाठी काही करत नाही. माझ्या लक्षात आल्याने मी काँग्रेस सोडली. मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलो. मी सगळ्या जनतेला विचारलं आणि मला सांगितलं